ठीक आहे. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हॅलो, हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हो सर, येस सर. ओके. ठीक आहे. तर आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे परिसर अभ्यास इयत्ता 4 भाग 1. या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहे, तर जो आपला परिसर अभ्यासाचा जो काही भाग आहे, घटक आहेत, ते आपण काय करणार आहे. इथं मी काही पॉइंट्स महत्वाचे काढलेले आहेत. आपण पुस्तक वाचण्याच्या ऐवजी जर आपण हे बेसिक पॉइंट्स केले तर पुस्तक वाचण्याची आवश्यकता बिलकुल नाही. 3री, 4थी, 5वीची पुस्तकं जे ईव्हीएस साठी आहेत ती वाचण्याची फारशी काय आवश्यकता नाही. कधी? ज्यावेळेस आपण हे पॉइंट्स व्यवस्थित करू. बघा, पॉइंट्स मध्ये काय आहे, महत्वाचा पॉइंट आहे मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सगळे प्राणी काय आहेत, अंडी घालतात. त्याच्यानंतर फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बघा काय सांगितलेलं आहे, अंडे, अळी, कोश आणि प्रौढ सिक्वेन्स लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आपल्याला? सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. या 4 अवस्था आहेत. त्याच्या अगोदर याच्यावरती प्रश्न आलेला होता आणि त्यामुळे आपण त्याचा इथं समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढे बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तर फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. काय म्हणतात? फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. पुढे पाहूया. बघा, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण म्हणजे कात असतं. काय असतं? कात. त्याच्यानंतर कीटक किंवा किडे यांच्यातही अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हॅलो, येस सर. ओके. तर हे रिपीट झालेलं आहे. महत्वाचं बघा, पुढं वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात. कशाला? फुलपाखराला 6 लांब पाय असतात. आकर्षक पंख असतात. ऐन दुपारी शब्द इथं, ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब झाड, जुने खोड मोठे दाढी त्याची लांब, वटवृक्ष या किंवा वडाचं वर्णन या शब्दामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. एखाद्या वेळेस त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो म्हणून दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार होतो. त्याच्या ज्वलनातून धूर होत नाही. तोही इंधन म्हणून वापरतात. त्याच्यानंतर वृक्षवासी म्हणजे काय आहे? जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे प्राणी म्हणजे वृक्षवासी. ठीक आहे. पालवी सोपंच आहे, हे सगळं सोपं आहे परंतु बेसिक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2-3 मार्क 100% येणार आहेत. स्पेशली ईव्हीएस मध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे जरी हे सोपं वाटत असलं तरी सुद्धा आपण ते एकदा आपल्या डोळ्याखालून घालणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण ह्याचा समावेश केलेला आहे. तर पालवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर काय मी जास्त वेळ घेणार नाही आता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हिवाळ्याचे वर्णन, पानगळीचा ऋतू. हिवाळ्याचे वर्णन काय करतात? पानगळीचा ऋतू असेही करतात, कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. आता हे सोपंच आहे. दोरीला बांधलेले भांडे म्हणजेच पोहरा टाकून त्यातून पाणी काढले जाते, रहाट म्हणतो त्याला आपण. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यात आटपाडी हे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात एक आड होते, म्हणजे आड होता. एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला
पाण्यात साखर आणि मीठ घालून तयार केलेले द्रावण देतो, या द्रावणाला काय म्हणतात? जलसंजीवनी असे म्हणतात. सोपंच आहे, परंतु कधी कधी आपल्याला ते सोपं पण येत नाही, त्यासाठी आपण घेतलेलं आहे. पाण्यात साखर आणि मीठ जलसंजीवनी म्हणतात. त्याच्यानंतर आहे इस्पितळात रुग्णाला सलाईन देतात. सलाईन म्हणजे मिठाचे द्रावण. सलाईन म्हणजे काय असतं? मिठाचे द्रावण असतं. आणि समुद्राचे पाणी चवीला खारट असतं. त्याच्यानंतर सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की एका वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात. सोडा वॉटर बनवताना कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळलेला असतो. बघा, त्याच्यानंतर तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात, बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात. त्याच्यानंतर निर्धोक पाणी बघूया आपण आता. निर्धोक पाणी म्हणजे काय आहे? जे पाणी प्याले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात. सोपंच आहे, बेसिक आहे, तुम्हाला ते ऑलरेडी येत पण असेल. तरी पण आपण आपल्या स्तरावरून कुठल्याही पुस्तकातील, म्हणजे कुठल्याही बालभरतीच्या पुस्तकातील कुठलाही आशय आपल्याकडून वाचायचा किंवा अभ्यासायचा राहू नये किंवा राहून जाऊ नये, सुटू नये, म्हणून आपण हे सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, उत्तर भारतात यमुना नदीवर दिल्ली हे आपल्या देशाची राजधानी आहे. काय सांगलेलं आहे? यमुना नदीवर दिल्ली ही राजधानी आहे. तुम्हाला येत असेल, नो प्रॉब्लेम. बिहारमध्ये गंगा नदीवर पाटणा, तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवर नाशिक हे प्राचीन नगरे आहेत. कोकणात नाचणीची भाकरी प्रसिद्ध आहे. कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड लहान आहे तोपर्यंत ती वापरावी, मोड लांब होईपर्यंत थांबू नये. काय महत्वाचं नाही एवढं. त्याच्यानंतर बघा, पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. चिकू, अंजीर, द्राक्ष, सफरचंद अशी फळे सालीसकट खावीत. येतच असेल तुम्हाला हे, ठीक आहे. गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून शिजवता खाव्यात किंवा त्याच्या कोशिंबिरी कराव्यात. कापणी, गोळा करणे, मळणी, उपणणी करणे. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, बघा, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य वायू आहेत. हवेचे मुख्य वायू कोणकोणते आहेत? ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि बाष्प आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, रिठा, सोडा, हिंगणबेट, चुनखडी इत्यादींचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो. या सर्व नैसर्गिक वस्तू आहेत. बघा, ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूची परिस्थिती जाणीव होते, अशा इंद्रियांना आपण काय म्हणतो? ज्ञानेंद्रिय म्हणतो. बघा, डोळे काय आहे? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली पंचेंद्रिय आहेत. अन्न मार्गाची लांबी सुमारे 9 मीटर असते. किती असते? अन्न मार्गाची लांबी 9 मीटर असते. हृदय हे शरीरातील एक महत्वाचे अंतरेंद्रिय आहे. ते वक्ष पोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बघा, ठीक आहे, काय महत्वाचं नाही, त्याच्या पुढे जाऊ आपण. बघा, कुणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सुमारे 5000 वर्षापूर्वी मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात होता. या प्रदेशाचा काही भाग दाखवणारी तेव्हाची मातीची
पाटी म्हणजे क्ले टॅबलेट आजही उपलब्ध आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तर नागपूर ही उपराजधानी आहे. प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे 3 प्रमुख विभाग आहेत. एक आहे किनारपट्टीचा प्रदेश, दुसरा आहे पर्वतीय प्रदेश, तिसरा आहे पठारी प्रदेश. दिसते का व्यवस्थित? पुढं बघा, पुढं गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगेतील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असेही म्हणतात. या पर्वतरांगेतील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. समजते? माहिती जरी बेसिक असली महत्वाची आहे. कधी कधी आपल्याला बेसिक माहिती सुद्धा माहिती नसते, त्याच्यामुळे सोपे प्रश्न आपले जातात. तर ते जाऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, तुम्हाला ते उपलब्ध करून दिलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. कोणत्या दिशेस आहे? पश्चिमेस आहे. त्याच्यानंतर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला जिरायती शेती म्हणतात. तर काही ठिकाणी जलसिंचनाचा पाणी पुरवठा करून शेती केली जाते, त्या शेतीला बागायती शेती म्हणतात. त्याच्या पुढे जाऊया. महत्वाचं आहे पुन्हा पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम खरीप हंगाम असतो, तर हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा रब्बी हंगाम असतो. त्याच्यानंतर जास्त पावसाच्या प्रदेशात भात किंवा धान हे पीक घेतले जाते. मध्यम पावसाच्या प्रदेशात बघा, जास्त पावसाच्या प्रदेशात भात, मध्यम पावसाच्या प्रदेशात ज्वारी, तूर, सोयाबीन या प्रकारची पिके घेतली जातात. त्याच्यानंतर पुढे आहे कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी ही पिके घेतली जातात. पुढे जाऊया आपण. पुढे काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विविध प्रदेश, त्यात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषा आहेत, जसे की कोकण किंवा कोकणामध्ये कोकणी आणि मालवणी. कोकणामध्ये 2 भाषा बोलल्या जातात, एक आहे कोकणी आणि दुसरी आहे मालवणी. त्याच्यानंतर विदर्भामध्ये वराडी ही भाषा बोलली जाते. खानदेशामध्ये अहिराणी महत्वाचं आहे, किंवा त्यालाच खानदेशी पण म्हटलं जातं, ही भाषा बोलली जाते. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र अशी स्थिती 21 मार्च आणि 22 सप्टेंबर काय सांगितलेलं आहे? 12 दिवसांचा दिवस आणि 12 तासांचीच रात्र अशी स्थिती आपणास 21 मार्च लक्षात ठेवायचं आणि 22 सप्टेंबर या तारखांना दिसून येते. 21 मार्च रोजी 12 दिवसांचा 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो, येत असेल तुम्हाला, आणि रात्र लहान होत जाते. हे कुठपर्यंत जातं? हे 21 जून पर्यंत चालतं. त्याच्यानंतर काय होतं? 21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस कोणता आहे? 21 जून. आणि सर्वात लहान रात्र असते कधी? 21 जूनला, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 21 जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे 22 सप्टेंबर पर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. लक्षात येतंय? सोपं आहे, काही एक्सप्लेनेशनची काय गरज नाहीये. त्यापुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो, रात्र आणखी मोठी होत जाते. 22 डिसेंबर पर्यंत हे चालते. 22 डिसेंबर या तारखेला, कुठल्या तारखेला? 22 डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस असतो. 21 जून सगळ्यात मोठा दिवस आणि 22 डिसेंबर हा सगळ्यात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. त्याच्यानंतर 22 डिसेंबर पासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. असे 21 मार्च पर्यंत चालते.
21 मार्च पासून हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होते. त्याच्यानंतर बघा, रघुनाथ बरब किंवा समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकली असतील. ही नावे ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यातील आहेत. यांनी काय केलेलं होतं किंवा ही नावं का महत्वाची आहेत, तर हलीने आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले आणि समितीने गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशीचे, समीप ना आहे ते, समीप काय आहे, समीपने गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशीचे आगीतून सुटका केली. त्याबद्दल त्या दोघांना जानेवारी 2013 मध्ये भारत मंत्रालयाच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला. हे काही एवढं महत्वाचं नाही, पण टेक्स्ट बुक मध्ये आहे, आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, महत्वाचा पॉइंट आहे पोलिओ निर्मूलनाची मोहीम. या मोहिमेचे ब्रीदवाक्य काय आहे, 2 बूंद जिंदगी की, 2 बूंद जिंदगी के, इथपर्यंत आहे, हे आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ब्रेल लिपी 6 टिपक्यांची असते. ब्रेल लिपी किती टिपक्यांची असते? हॅलो, कोणीतरी सांगा. ब्रेल लिपी 6 टिपक्यांची. हा, आता माहिती ही जरी थोडी फार सोपी वाटत असली तरी सुद्धा ती अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा अनुभव येईल. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस पडतो. महाराष्ट्रात पाऊस सुरू व्हायचा आधी काही ठिकाणी थोडा वेळ जोराचा पाऊस पडतो. आपण त्याला वळवाचा पाऊस किंवा वळीव असं म्हणतो. काय म्हणतो? वळवाचा पाऊस किंवा वळीव असे म्हणतो. कधीतरी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाऊस पडतो. पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडून इतर वेळी पाऊस पडतो. अशा पावसाला अवकाळी पाऊस असे म्हणतो. पुढे आहे मोट, म्हणजे चामड्याची एक मोट, माहित असेल सगळ्यांना, आपल्याकडे होती मोट. मोट म्हणजे काय आहे? चामड्याची एक मोठी पिशवी असते आणि ती काय केली जाते, दोरखंडाला बांधून ती विहिरीत सोडतात. पाण्याने भरलेली म्हणजे बैल लावून ती वर ओढतात. ते पाणी शेताला देतात. रहाट आणि गाडगी मिळून जी यंत्रणा बनते त्याला रहाट गाडगे असे म्हणतात. पुढे चलूया. आता बघा, इथं काय दिलेलं आहे, परिसर अभ्यास इयत्ता 5वी भाग 1. आज आपण काय घेणार आहे, परिसर अभ्यास भाग 1 घेतोय. याच्यामध्ये याच्या अगोदर आपण 4थीचा पाहिला, आता आपण पाहूया 5वीचा. बेसिक आहे, सोपा आहे, जास्त काही एक्सप्लेनेशनची आवश्यकता नाही, परंतु ते रिव्हिजन मात्र तुम्ही केलं पाहिजे. बघा, आता थोडस अधिक नॉलेज आपल्याला इथून पुढे 5वी पासून पुढे येतंय. बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, एक प्रकरण आहे त्यातील. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. काय करतात? ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीत. पुढे पाहूया. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कुणाभोवती फिरते? सूर्याभोवती, त्याला म्हणतात परिभ्रमण. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. आणखी 7 आहेत, म्हणजे टोटल 8 झाले. तर बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. ठीक आहे. तर आपली पृथ्वी इथं आहे, माहिती असेल तुम्हाला. सूर्यापासून 3 नंबरला आपली पृथ्वी आहे. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. काही खगोलीय वस्तू सूर्याभोवती भ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. पुढे पाहूया. सूर्यमालेत ग्रह काय आहे? सूर्यमालेत
बघा, ग्रह आहेत, उपग्रह आहेत, लघुग्रह आहेत, त्याचबरोबर बटुग्रह आहेत. आता बघा, पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्राचा अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. त्याला काय म्हणायचं? अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणायचं. वस्तूच्या स्वतःभोवती फिरणे याला परिवलन म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परिवलन आहे ते तिचं. आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणायचं. ठीक आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. काय म्हणतात? त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. एका वर्षात किती दिवस असतात? 365 दिवस असतात आणि वरती 6 तास असतात. सगळ्यांना माहिती असेल की लीप वर्ष काय होतं? 4 वर्षातून एकदा ज्यावेळेस येतं ना, 29 फेब्रुवारी, तर प्रत्येक वर्षीचे हे 6 तास, असे 4 वर्षाचे बरोबर किती होतात? 6 × 24, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा येतो. तर तो या अधिकच्या 6 तासामुळे येतो. माहिती असेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, ग्रेगोरियन पद्धतीचा किंवा पद्धतीच्या वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 वर्षात 24 तासात एक पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगोरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षाला फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिकचा दिवस येतो. आणि त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस ऐवजी 29 दिवस असतात. त्या वर्षी काय असतं? 28 फेब्रुवारीमध्ये 28 दिवसांच्या ऐवजी काय असतं? 29 दिवस असतात. आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण या वर्षाला? 366 दिवसाच्या वर्षाला हॅलो, लीप वर्ष. हा, लीप वर्ष म्हणतो. आणि हे जे असतं ते आपलं सर्वसाधारण वर्ष असतं. सोपं आहे. पुढे जाऊया आपण. बघा आता, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धातील दिनमान जास्त असते, म्हणजेच दिवस मोठा असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. आपल्या उलट, वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे 6 ऋतूंचे चक्र असते. महत्वाचं आहे. किती ऋतू आहेत आपल्याकडे? 6 आहेत. कोणकोणते आहेत? वसंत आहे, ग्रीष्म आहे, वर्षा आहे, शरद आहे, हेमंत आहे, शिशिर आहे. असे 6 ऋतूंचे चक्र असते. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवर दिसणारा प्रकाशित भाग कमी होत जातो. काय होतो? पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा भाग कमी कमी होत जातो. पुढे पाहूया. तर त्याच्या उलट काय होतं? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. तो पुन्हा काय होतो? वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? चंद्राच्या कला. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीला येणाऱ्या चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 14 ते 15 दिवस लागतात. म्हणून या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. कधीपासूनच्या? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडे प्रकाशित भाग कमी होऊ लागतो.
14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल कधी? पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल आहे आणि पुन्हा पौर्णिमेनंतर पुन्हा अमावस्येपर्यंत काय असतो? कृष्ण असतो. कन्फ्यूज व्हायचं नाहीये. पुढं अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो. या कालाला चंद्रमास असे म्हणतात. पुढे जाऊया. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. जे प्रत्येक दिवसाला आपण काय म्हणतो? तिथी म्हणतो, म्हणजे चांद्रमास. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी म्हणतो. आता बघा, पृथ्वी आणि जीवसृष्टी त्याच्या पुढचं प्रकरण आहे ते. पृथ्वीच्या पृष्ठभागात सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 खंडामध्ये विभागलेली असून ते कोणकोणते आहेत? आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावाने ओळखले जातात. सोपं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी बहुतांश पाणी महासागरांमध्ये सामावलेले आहे. अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, त्याच्यानंतर हिंदी महासागर, दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. लक्षात ठेवायचं हे पण. त्याच्यानंतर आहे सरोवर. बघा, सरोवर जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयास सरोवर म्हणतात. तर लहान जलाशयास काय म्हणतात? तळे म्हणतात. तळ छोटं असतं, सरोवर मोठं असतं. सोपंच आहे. त्याच्यानंतर बघा, जलावरण. कशाला म्हणायचं जलावरण? पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. वातावरण कशाला म्हणायचं? पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे जसे उंच जातो तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. काय होते? विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन. बघा, हवेमध्ये कोणकोणते घटक असतात ते दिलेलं आहे. बघा, हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे घटक मुख्य आहेत. त्याच्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. काय म्हणतात? तपांबर. पुढं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर. बघा, पहिला कुठला स्तर आहे? तपांबर आहे. त्याच्यानंतर आहे स्थितांबर, त्याच्यानंतर आहे मध्यांबर, त्याच्यानंतर आहे अयनांबर आणि शेवटी आहे बाह्यांबर. तर याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर आता जसं आपण आज हे 5वीचं पाहतोय, ज्या वेळेस आपण 6वी किंवा 7वीचा अभ्यासक्रम पाहिल टेक्स्ट बुक मधला, त्यावेळेस आपल्याला या थराचे जे फीचर्स आहेत म्हणजे वैशिष्ट्ये आहेत ते तिथं आपल्याला अभ्यासाला मिळतील आणि ती महत्वाची आहेत. ठीक आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, अयनांबर आणि बाह्यांबर असे विविध थर असतात. तपांबरावर म्हणजे तपांबरात वर गेल्या असता हवा थंड होत जाते. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. तपांबरानंतर काय आहे? स्थितांबर आहे. त्याच्यानंतर स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर असतो. म्हणजे कोणत्या थरामध्ये ओझोन वायू असतो असा प्रश्न विचारला जाईल. तर आपलं उत्तर असायला पाहिजे स्थितांबरात. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी घातक असतात, अर्थात हानिकारक असतात. आणि ती जे हानिकारक असतात ती काय करतात? ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो.
त्यामुळे पृथ्वीवर सजीव यांचे रक्षण होते. पुढं संघनन बाष्प. संघनन म्हणजे काय आहे? बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया, याला संघनन म्हणतात. बघा, वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणाला सजीवांचे अस्तित्व असते. म्हणजे या तिन्ही अवतरणात सजीवांचे अस्तित्व असते. पर्यावरणाचे संतुलन त्याच्यानंतरचं प्रकरण आहे. बघा, एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते ते तेथील काय असते? जैवविविधता असते. याच्यामध्ये स्पेशली वनस्पती, काय सांगितलं? वनस्पती, नाकतोडा, पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठराविक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत, म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत. अशा साखळीला अन्न साखळी म्हणतात. प्रश्न येतो अन्न साखळीवरती EVS मध्ये. त्याच्यानंतर आहे काही मूल्य दिलेली आहेत इथं, कुटुंबातील मूल्य. तर निर्णय घेताना सहभाग पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, सहिष्णू वृत्ती पाहिजे, स्त्री पुरुष समानता पाहिजे. फार काय महत्वाचं नाही, परंतु आपण ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, सार्वजनिक समस्या. तर तंटा निवारण, समस्या निवारण हे सार्वजनिक समस्या आहेत, त्यामुळे तिथं दिलेलं आहे. 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्गत आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून ओळखला जातो. दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या, संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठं आहे ते आपल्याला इथं समजतंय. कुठं आहे? संयुक्त राष्ट्राचं मुख्यालय कुठं आहे? न्यूयॉर्क. न्यूयॉर्क. लक्षात ठेवायचं. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटी वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. बघा आता काय आहे, संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वच्छता, स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असं त्यांनी सांगितलं. असे गाडगेबाबा लोकांना सांगत स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून, याच्यावरती प्रश्न आला होता, प्रत्यक्ष कृतीतून लोकांना संदेश देणारे कोणते संत होते? संत गाडगेबाबा होते. त्याच्या पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून, कोणतं त्यांचं पुस्तक आहे? ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्व पुढील प्रमाणे सांगितले आहे. आता कदाचित हे कडवं तुम्हाला येऊ शकतं. काय आहे? बघा, मिळवणी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते पर हस्ते साप सर्वही, सहूकडे मार्ग. तर त्यांनी त्यांच्या अभंगातून हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, सार्वजनिक सुविधा प्रकरण आहे त्याच्यानंतरचं. तर शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14, कोणता वयोगट आहे? 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला मुलींना शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे. विशेष गरजा असलेल्या मुलींसाठी कमाल वयाची अट 14 वर्ष आहे. 14 वर्षाऐवजी किती आहे? 18 आहे. 14 ऐवजी 18 आहे. कुणासाठी? विशेष गरज असणारी, विशेष गरजा असलेल्या मुला मुलींसाठी, म्हणजे अंध, अपंग, मंदबुद्धी, विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी ती मर्यादा 18 आहे. इतर लोकांसाठी ती 14 आहे. पुढे दिलेला आहे, कागदावर नकाशा काढताना भूरचनेची लांबी व रुंदी दाखवता येते, परंतु त्याची खोली व उंची सहजपणे दाखवता येत नाही. तर ती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. बघा आता त्यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत? समोच्च रेषा पद्धती खोली दाखवण्यासाठी, लांबी रुंदी तर आपण नकाशावरती कळते. त्याचबरोबर रंग पद्धती, म्हणजे विविध रंग वापरले जातात की त्या ठिकाणची उंची खोली किती आहे हे दाखवण्यासाठी.
आणि त्याचबरोबर उठावदर्शक आराखडे असतात. तर बघा, समोच्च रेषा पद्धती कशासाठी आहे पाहूया आपण आता. समोच्च रेषा पद्धती काय आहे? या पद्धतीचा वापर नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा, समोच्च रेषा पद्धतीमध्ये प्रश्न आला होता एका टीएटीला कोणत्या तरी, उंच सकल्पना दाखवण्यासाठी करतात. कशाचा वापर? समोच्च रेषा पद्धतीचा. कशासाठी करतात? उंच सकल्पना, म्हणजे ठराविक ठिकाणी जमीन किती खोलवर आहे किंवा किती उंचावर आहे हे दाखवण्यासाठी समोच्च रेषा पद्धती. लक्षात ठेवा. त्यानंतर समान उंचीची ठिकाणे निश्चित केली जातात. नकाशात त्याची नोंद योग्य ठिकाणी केली जाते. नकाशावर नोंदवलेली ठिकाणी रेषेच्या साहाय्याने एकमेकांना जोडतात. ही ठिकाणी जोडणारे या रेषेस समोच्च रेषा असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर रंग पद्धती. बघा आता, रंग पद्धती ही समोच्च रेषावर आधारित पद्धत आहे. या पद्धतीत समोच्च रेषा दरम्यान रंग भरले जातात. प्रत्येक रंग उंचीनुसार ठरतो. उंचीनुसार रंग वेगवेगळा आहे. जसे जल भागासाठी निळा रंग आहे, तर त्याच्या लगतच्या जमिनीसाठी गडद हिरवा आहे. पाणी असेल आणि त्याच्या भोवती जर जमीन असेल तर त्यासाठी काय आहे? गडद हिरवा आहे. त्यापेक्षा जास्त उंचीवरती जमिनीसाठी फिक्कट हिरवा आहे. जास्त उंचीवरती फिक्कट हिरवा आहे. त्यापेक्षाही जास्त उंचीच्या जमिनीसाठी पिवळा, म्हणजे सगळ्यात उंचीची जमीन दाखवण्यासाठी पिवळा कलर यूज केला जातो नकाशावरती. हे आपल्याला इथून समजत आहे. त्याच्यानंतर आता पुढे आहे उठावदर्शक आराखडा. ही सर्वात आधुनिक पद्धती आहे. त्यासाठी कृत्रिम उपग्रहाची मदत घ्यावी लागते. कृत्रिम उपग्रह आणि पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे नकाशे काढले जातात. त्याच्यानंतर महत्वाचं आहे सांकेतिक खुणा. याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता असते. सांकेतिक खुणामध्ये काय आहे? नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेल्या खुणा या बहुधा भौमितिक आकृत्याच्या स्वरूपात असतात. उदाहरणार्थ रेषा असते, वर्तुळ असतं, त्रिकोण असतं, बिंदू असतो इत्यादी. सांकेतिक चिन्ह नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार तेच दिलेलं आहे. विविध चिन्ह वापरले असतात. चिन्ह म्हणजे त्या गोष्टीसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृती होय. उदाहरणार्थ देऊळ, मशीद, किल्ला इत्यादी दाखवण्यासाठी संकेतानुसार वेगवेगळे चिन्ह वापरलेले असतात. त्याच्या पुढे आहे बघा, भारतीय सर्वेक्षण संस्था काय करते? भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती? तर भारतीय सर्वेक्षण संस्था. तिची स्थापना 1967 साली झाली. या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड येथे डेहराडून या शहरामध्ये आहे. कुठं आहे? उत्तराखंड, डेहराडून. त्याच्यानंतर थोडस भूगोलाचा आहे भाग. बघा, भारतीय द्वीपकल्प भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेले व दक्षिणेकडे निमुळता होत जाणाऱ्या भागास भारतीय उपखंड म्हणजे द्वीपकल्प असे म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगामध्ये तयार झालेली आहे. प्रमुख पिके कोणकोणती आहेत? उत्तर भारतात गहू. स्क्रीन दिसत आहे का सगळ्यांना? हो सर. हॅलो. हो हा, सर. हो तर उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे. तर किनारपट्टीच्या प्रदेश किंवा दक्षिण भारतात भात आहे, म्हणजे तांदूळ आहे. त्याच्यानंतर मध्य भारतात ज्वारी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पुढे जाऊया आपण. बघा, बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर मुंबई शहर हे 7 बेटांवर बसलेले शहर आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग शेतीसाठी वापरत आहे. ऋतुमानानुसार वर्षभरात शेतीचे 2 प्रमुख हंगाम असतात. पुन्हा रिपीट होतंय. जून ते ऑक्टोबर पर्यंत खरीप, तर ऑक्टोबर ते मार्च पर्यंत रब्बी
हंगाम म्हणतात. याशिवाय मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. ठीक आहे, हे दिसत आहे का तिथं सगळ्यांना उन्हाळी हा शब्द? हो सर. हा, पुढे जाऊया आपण. बघा आता काय सांगितलेलं आहे, पारंपरिक शेती कशाला म्हणायचं? पूर्वपार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायची नांगर वापरतात. तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोठेचा म्हणजे मोठ बरं का, मोठेचा वापर होत असेल. शेतीसाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे ठिबक सिंचन आहे आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. बघा, सिंचनाच्या आधुनिक पद्धती कोणकोणत्या आहेत? एक आहे ठिबक आणि दुसरा आहे तुषार. पूर्वपार शेती पद्धतीत शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जातो. नैसर्गिक खतं कोणकोणती आहेत? शेणखत, काऊडंग, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खताचा वापर केला जातो. कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद म्हणजे त्या वनस्पतीच्या खोडाचा भाग आहे. कुठला? कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद आहेत. आणि कंद म्हणजे काय? त्या वनस्पतीच्या खोडाचा भाग आहे. तर रताळे, मुळा, गाजर हे बीट आहे. बीट आणि बीट हे त्या वनस्पतीची मुळे आहेत. बघा, कोणकोणते? रताळे, मुळा, गाजर, बीट हे त्या वनस्पतीची मुळे आहेत. तर कांदा, लसूण, बटाटे, आले हे काय आहे? त्या खोडाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आपल्या देशात धान्य उत्पादन झालेली प्रचंड वाढ ही हरित क्रांती. धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ ही कशाने ओळखली जाते? हरित क्रांती नावाने ओळखली जाते. तर स्पेशली गहू आणि तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. प्रत्येकाला आवश्यक पुरेसे अन्न मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केले आहेत. ते अन्न सुरक्षेचे कायदे म्हणून ओळखले जातात. बघा, 2013 मध्ये आपल्या देशानेही अन्न सुरक्षेचा कायदा केलेला आहे. भारतामध्ये अन्न सुरक्षेचा कायदा कधी झालेला आहे? 2013 मध्ये. पुढे जाऊया आपण. पुढे काय सांगितलेलं आहे? यामुळे कुपोषण, उपासमार, भूकबळी इत्यादी समस्यांचा सामना करणे शक्य झाले आहे. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. कुठल्या? नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणतात. हा पारंपरिक शेतीचा एक प्रकार आहे. त्याच्या पुढं सूक्ष्मजीव वाढू लागले की अन्न खराब होते. असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. अशा अन्नाची पोषण मूल्य कमी झालेली असते. अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी अन्न परिरक्षक म्हणजे प्रिझर्वेटिव्ह यांचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये स्पेशली लोणची, मुरांबे टिकवण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ घालतात. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना परिरक्षक अर्थात प्रिझर्वेटिव्ह असे म्हणतात. याच्यामध्ये आता पुढे साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगार ही अन्न परिरक्षकाची उदाहरणे आहेत. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. अन्न परिरक्षक म्हणजे काय? त्याची उदाहरणं कोणती? म्हणजे आशय जरी दिसायला तुम्हाला सोपा आणि एवढा काय महत्वाचा वाटत नसला तरी सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात. स्पेशली EVS मध्ये म्हणजे आपल्या परिसर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यावरण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे सगळं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने धूर आहे व काही विषारी वायू सोडले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड याच्यावर पण एकदा प्रश्न आला होता. कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे दोन्ही वायू बाहेर फेकले जातात आणि ते कसे असतात? विषारी असतात. तसेच त्यांचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. तसेच धुरावाटे बघा काय? कार्बन
शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत मिसळतात, यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणतो. जहाजे वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जातात, त्यांना शिडाचे गलबत म्हणतात किंवा जहाज म्हणतात. त्या काळात या जहाजांचा वापर करून माणूस जगभर फिरत असे. ती काय आपल्याला कॉमन नॉलेज आहे, त्या लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर भारतात संदेश वहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट म्हणजेच इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखले जातात. मुंबई कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. या बेटावर दमट हवामानामुळे, बघा सगळ्यात महत्वाचं आहे, तिथं विकास का झालाय त्याचा, या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते. त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले. पुढे जाऊया आपण. आता जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात. आता राष्ट्रीय उद्याने, याच्यावर प्रश्न असतो. राष्ट्रीय उद्याने, तर राष्ट्रीय उद्यानामध्ये काय लक्षात ठेवायचं आपल्याला, वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्वाची क्षेत्रे राखून ठेवली असतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. अभयारण्य तर प्राण्याचं आहे. विशिष्ट प्राणी वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य. त्याच्या पुढे पाहूया आपण आता महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झालेला आहे. उत्तर रशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी येतो. कोणता पक्षी येतो, कुठे येतो आणि कुठून येतो? आवाज येत आहे माझा सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे का? हा, आवाज येतोय का? हो सर. हॅलो. हा, पुढे पहा. तर रोहित पक्षी येतो तिथं उत्तर रशियातील सायबेरिया येथून. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे माळढोक पक्षाचे अभयारण्य आहे. हे मोठे वजनदार पक्षी त्याच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहेत. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटरवर अंतरावर मोराची चिंचोली, याच्यावरती प्रश्न आला होता एकदा. हे गाव मोरासाठी प्रसिद्ध आहे. देवराई, याच्यावर पण प्रश्न आला होता एकदा. देवराई एक वरदान. कसं? भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल म्हणजे देवराई. आपल्याला माहिती आहे भारतीय लोक अंधश्रद्धाळू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना असं काहीतरी सांगितलं तर लोक काय करतात, जंगले संवर्धित करतात, म्हणून ते ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेशातील आढळणाऱ्या देवराया शरणवने म्हणून ओळखले जातात. त्याला काय म्हणतात? शरणवने जातात. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावी लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं काय दिलेलं आहे? अन्न. अन्न काय होतं? अन्नामुळं ऊर्जादायी आहे, शरीर बांधणीसाठी महत्वाचं आहे, रोग प्रतिकार व इतर क्रियांसाठी महत्वाचं आहे. तर अल्प प्रमाणात आवश्यक अन्न घटक कोणते आहेत आपल्याला? जीवनसत्वे आणि खनिजे. अन्न घटकामध्ये प्रथिने पाहिजेत, त्याचबरोबर अन्न घटक याच्यामध्ये काय? कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. फार काय महत्वाचं नाही हे, परंतु माहिती असावं आपल्याला. पुढं पिष्टमय पदार्थ. बघा, पिष्टमय पदार्थ, पिष्ट या पदार्थाचा संपर्क आला की त्याचा रंग काळा होतो. याचा अर्थ असा की बटाट्यात काय आहे? पिष्ट आहे. महत्वाचं. बघा त्याच्या पुढे ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्ये यामध्ये, तसेच
साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. कशा कशामध्ये असते? बटाट्यामध्ये असते, साबुदाणा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे. धान्याचं पीठ होते. ही धान्ये आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात. या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. त्या पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामासाठी उपयोगी पडते. आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याच्या पचनातून बघा, पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याच्या पचनातून काय होतं? शर्करा बनते. शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचं कार्य करते. पुढं काय आहे? गुळ किंवा साखर यामध्ये शर्करा म्हणजेच सुक्रोज असते. पिकलेल्या आंबा, केळी, चिकू अशी फळे तसेच मध, दूध यातही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. त्यांच्यापासून ही शरीराला ऊर्जा मिळते. पुढे जाऊया. फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा तसेच पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. कोणकोणते? फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा, पालेभाज्या, धान्य हे काय आहेत? तंतुमय पदार्थ आहेत. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. विज्ञानाचं आहे हे. अन्न पदार्थामध्ये असणारे पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ या तिन्हींना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं एकत्रितपणे? कर्बोदके. कर्बोदके म्हटलं जातं. कशा कशाला? पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ. स्निग्ध पदार्थ. तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. अन्नातील स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. पिष्टमय पदार्थातून मिळते, पण त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळते. पुढे जाऊया. प्रथिने भिंत बांधण्यासाठी जसे दगड किंवा विटांची गरज पडते, तसेच आपणाला शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज असते. बघा, एखाद्या वेळेला शरीराची छोटी मोठी इजा होते, त्याची दुरुस्ती आपल्याला नकळत होऊन जाते. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. कशासाठी? तर एखाद्या वेळेला शरीराची छोटी मोठी इजा भरून काढण्यासाठी प्रथिने फार महत्वाचे असतात. विविध कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. कोणकोणते? मासे आहे, अंडी आहे, मांस आहे, दुधाचे पदार्थ तर सांगितलेलेच आहे. त्याच्यानंतर शरीराला मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक म्हणजे कर्बोदके. सगळ्यात जास्त काय लागतं आपल्याला? कर्बोदके लागतात. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थ आणि शेवटी प्रथिने लागतात. त्याच्यानंतर शरीराला अल्प प्रमाणात अत्यावश्यक घटक म्हणजेच जीवनसत्वे आणि खनिजे. अजीवनसत्व किंवा अजीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? रातांधळेपणा होतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. त्याच्यानंतर खनिजे, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिज यांची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर शरीराला त्याची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक प्रक्रियांमध्ये त्याचा मोठा सहभाग होत असतो. उदाहरणार्थ, रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या क्रियेत लोहाचा उपयोग होत असतो. रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. अशक्तपणा, सतत थकवा या विकाराला आणि अग्निमय रक्तक्षय किंवा पांडुरोग त्यालाच म्हटलं जातं, रक्तक्षयालाच. त्याच्यानंतर श्वसन संस्था. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते. श्वासनलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात जाते. फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. त्या प्रत्येक शाखेच्या
टोकाशी हवेच्या पिशव्या असतात, या पिशव्यांना वायुकोश म्हणतात. पुढं उरोपोकळी व उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल म्हणतात. पुढं पाचक रस पचन क्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी मदत करणारा पदार्थ म्हणजे काय आहे? पाचक रस आहे. ग्रंथी विशिष्ट द्रव स्रवणारे इंद्रिय. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे, आता याच्यावर प्रश्न येतो तुम्हाला, कुणामध्ये? प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते, तर प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. बघा, लहान आतडे आहे परंतु लांबी जास्त आहे, आतडे मोठे आहे परंतु त्याची लांबी कमी आहे पण रुंदी जास्त आहे. ठीक आहे, लांबीची असते. नाक, श्वसन नलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हणतात. इंद्रिय संस्था शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियाच्या अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. त्याचबरोबर शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते. आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मता अनेक लक्षणे असतात, याला आनुवंशिकता म्हणतात. संसर्गजन्य रोग कोणकोणते आहेत? फ्लू आहे, पडसे आहे, नायटा आहे, खरूज आहे, कांजिनी आहे, गोवर आहे. अशा काही आजारांच्या बाबतीत रोगापासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. या रोगाचे काय होतं? एकाचे दुसऱ्याला लागण होऊ शकते. अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. हवेमार्फत रोग प्रसार होतो. जसं बघा, रोगांचे जंतू रोग्याने थुंकल्याने किंवा खोकल्याने किंवा शिंकल्याने हवेत पसरतात व आसपासच्या लोकांना या जंतुवाटे त्याची लागण होते. तर हे सोपंच आहे, काय फार. त्याच्या पुढे आहे महत्वाचं म्हणजे टायफॉइड, कॉलरा, जुलाब यासारख्या आतड्याच्या रोगांचे जंतू तसेच काविळीचे जंतू रोगाच्या विष्ठेमध्ये असतात. विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोगजंतू पाण्यात शिरकाव करतात. अशा रोगजंतूचे दूषित झालेले पाणी प्याल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्याच्या आतड्यात जातात आणि रोगाची लागण होते. एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्यामुळे गॅस्ट्रो किंवा जुलाब सारख्या रोगांची लागण झाल्यानेच तुम्ही ऐकलेले असेल. ठीक आहे, म्हणजेच अन्न पदार्थावाटे रोग प्रसार होतो, यालाच अन्नातून विषबाधा असे सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर आहे कीटकामार्फत रोग प्रसार. बघा, कीटकामार्फत तर विशिष्ट डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची, हिवताप म्हणजेच काय आहे? मलेरिया आहे, लागण होते. तसेच हिवताप झालेल्या रोग्यास विशिष्ट डास चावला की रोग्याच्या शरीरातील रक्तातील हिवतापाचे जंतू त्या डासामध्ये शिरतात आणि तो डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्यालाही हिवतापाची लागण होते. त्याच्यानंतर आहे संपर्कामुळे नायटा, खरूज, त्वचेवर येणारे रोग. त्याचे जंतू त्वचेवर वाढतात. अशा रोग झालेल्या व्यक्तीला त्वचेशी संपर्क झाला, त्याचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही त्वचारोग होऊ शकतो. रोगाची साथ आली, समजा आता बघा, रोगाची साथ येऊन कोणता आहे? फ्लू आहे, डोळे येणे आहे. असे रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात, जसे कोरोनासारखे. एकाच ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखाद्या संसर्गजन्य रोग झाला तर त्या रोगाची साथ आली असे आपण म्हणतो. काय फार महत्वाचं नाही. लसीकरण. मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला प्रतिबंधक लस टोचण्यात येते. मूल 1.5 महिन्याचे झाले की घटसर्प. बघा, मूल 1.5 महिन्याचे झालं की त्याला कुठली लस दिली जाते? घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात
आणि त्याचबरोबर पोलिओ प्रतिबंधक लस यांचे 3 डोस 1 महिन्याच्या अंतराने त्याला देण्यात येतात. आता बघा, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असते, तिला त्रिगुणी लस असे म्हणतात. त्रिगुणी लस टोचली जाते तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. त्याच्यानंतर शेवटचंच पेज आहे, पेन्सिल खडू. पेन्सिल खडू, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांबे, कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्म कणापासून बनलेले असतात. पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे मत महर्षी कणाद कुणी मांडलेलं आहे? पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात असा एक प्रश्न आला होता पाठीमागे, कणाद यांनी मांडलेले आहेत. कणाद महर्षींचा जन्म इसवी सन 6व्या शतकात गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळ झालेला होता, प्रभास क्षेत्रा येथे. त्याचे मूळ नाव उलूक होते. चराचर सृष्टीतील वस्तूंची 7 गटात वर्गीकरण होते असे मत त्यांनी मांडले. 7 गटात वर्गीकरण केलं कुणी? कणाद यांनी. अजून काय सांगितलं त्यांनी? जगातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांनी बनलेली असते ही संकल्पना कणाद महर्षींनी मांडली. त्यांनी त्या काळाला किंवा त्या क्षणाला काय केलं? पिलव असे नाव दिले. कणाला आहे, काय आहे? कणाला, थोडं कानाला झालेलं आहे. ठीक आहे. डांबर गोळी, पुढे पहा आता, इथं लक्ष द्या. डांबर गोळी सतत वायू रूपातील लहानपणात रूपांतर होत असते. या गोळ्या कापड्यांमध्ये ठेवल्या जातात. पदार्थाच्या अवस्था सगळ्यालाच माहित आहे, स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा आणि बोस कंडेन्सेट, आइन्स्टाईन कंडेन्सेट ते त्याच्या पुढचे आहे. तर अल्युमिनियम, कोळसा हे स्थायू आहेत, केरोसिन, पेट्रोल हे द्रव आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन हे वायू आहेत. सांगायची काय आवश्यकताच नाही. काम म्हणजेच कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. धावणाऱ्या व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यामध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते. गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. सोपं आहे. ठीक आहे, तर झालेलंच आहे आता. त्याच्यानंतर आहे शिडाच्या बोटी तसेच अवकाशातील ढग इकडून तिकडे जातात. ही कार्य वाऱ्यातील गतिज ऊर्जेमुळे शक्य होतात. ऊर्जेचे स्रोत विविध कार्य करण्यासाठी आपण उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत आणि गतिज ऊर्जा अशा वर्षांचा वापर करतो. सूर्यप्रकाशाचा वापर करून विद्युत निर्मिती करणाऱ्या बॅटरी असतात, त्यांना सौर घट म्हणतात. बॅटरीला काय म्हणतात? वैज्ञानिक भाषेमध्ये बॅटरीला सौर घट म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, जे महत्वाचे पॉइंट आहेत, पर्यावरण अभ्यास भाग 1 उद्याच्याला आपला असणार आहे पर्यावरण अभ्यास भाग 2. उद्या कोणता असणार आहे? पर्यावरण अभ्यास भाग 2. तर उद्या आपण काय करणार आहे? एन्व्हायरमेंटल सायन्स पार्ट 2 घेणार आहे. ठीक आहे, त्याबद्दल कुणाची काय अडचण आहे का? आवाज येत आहे माझा? दिसत आहे का स्क्रीन? हा, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे जरी मी इथं ईव्हीएस लिहिलं असलं तरी सुद्धा हे पेपर 2 साठी सुद्धा महत्वाचं आहे. असं नाहीये की हे 3री, 4थी, 5वीचं आहे म्हणजे दुसऱ्या पेपरला येऊ शकत नाही, असं बिलकुल नाही. असं करत असेल तर आपण फार मोठी चूक करत आहोत. कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये परीक्षा परिषदेनं थेट उल्लेख केलेला आहे 1ली ते 10वी आणि 1ली ते 12वी. त्याच्यामुळं हे सुद्धा लेक्चर दोन्ही पेपरसाठी महत्वाचंच आहे. स्पेशली पहिल्या पेपरसाठी तर आहेच, वादच नाही आहे त्याच्यात, पण दुसऱ्या पेपरच्या वाल्यांनी सुद्धा काय करायचं आहे, हे व्यवस्थित लक्ष देऊन पुन्हा पुन्हा पाहायचं आहे किंवा वाचायचं आहे. नोट्स मी तुम्हाला पाठवतो, तर ते काही प्रॉब्लेम येणार नाही. आता उद्याच्याला आपण पार्ट 2 घेणार आहोत. ठीक आहे. हा, याच्यानंतर आता मॅथ्सचं लेक्चर होईल. आता कुणाची काय प्रॉब्लेम आहे का?
हॅलो, हॅलो. हा, बंद करू का हे? हो सर. ओके. पेपर 2 साठी हा सिलेबस, काय म्हणता मॅडम? पेपर 2 साठी हा ठीक आहे का सिलेबस? हो, पेपर 2 साठी सुद्धा यातून एखादा दुसरा प्रश्न 100% येणार आहे. असं नाहीये की हे 5वीच आहे. हे कितवीचं आहे? 4थी आणि 5वीचं आहे. तर 4थी आणि 5वी 1ली ते 10वी मध्ये येतच किंवा 1ली ते 12वी मध्ये येतच. त्याच्यामुळं हे पण त्याला अप्लाय आहेच. आपण असं नाही करायचं की फक्त 6वी ते 10वी किंवा 12वी तिथपर्यंत वाचायचं आणि खालचं जे बेसिक आहे तसंच ठेवून सोडायचं. तर यातून सुद्धा 4-5 मार्काचे क्वेश्चन येत असतात. आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि मग आपल्याला समजतं की हे या टेक्स्ट बुक मधून आलेलं आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण हे स्पेशली आजचं जे हे आहे, आता उद्याचं जे आहे ते ज्याचा सोशल सायन्स आहे त्यांनी काय करायचं, पार्ट 2 100% पाहायचा आणि पार्ट 1 कोणी पाहायचा, ज्याचं सायन्स आहे, पेपर 2 वाल्यांसाठी. आणि पेपर 1 वाल्यांसाठी दोन्ही, आजचं पण आणि उद्याचं पण. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आता मला काय म्हणायचं आहे ते. ठीक हो आहे. सर, हो. हा, ठीक आहे. तर मग कट करू, हे बंद करू का? हॅलो. ओके सर, ओके सर. हो सर. ओके सर. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. थांबा, गरम करून देतो.